तर सहकार क्षेत्राला सगळ्यात पहिल्यांदा कॉर्पोरेट कल्चर ज्या कर्मचाऱ्यांमध्ये मला बघायचं आहे त्याची निवड ही मेरिटवर आणि अत्युच्च स्ट्रॉंग लेवलला झाली पाहिजे. इथं सहकारामध्ये पहिला बदल तिथं केला गेला पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? अगदी योग्य आहे सर. म्हणजे आपण अगदी हेच बघितलं पाहिजे. आपण ज्यावेळेस कॉर्पोरेट सेक्टरकडे जायचं म्हणतो, आत्तापर्यंत आपण जर सहकार बघितला तर हा सहकार हा व्यक्तिकेंद्रित झालेला आहे. त्या संस्थेचा चेअरमन कोण आहे किंवा संचालक कोण आहे त्याच्यावरच ती संस्था मोठी होत गेलेली आहे. आता ही वेळ आलेली आहे की आता हे व्यक्ती केंद्रित न होता आता हा वाढ संस्था केंद्रित झाली पाहिजे. आणि जर संस्था केंद्रित करायची असेल तर तिथलं संचालक मंडळ असेल किंवा तिथला स्टाफ असेल यांना उत्तम प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. किंवा जसं तुम्ही आता म्हटलात की त्यांची जे घेतले जातात हे चांगल्या दर्जाचे कर्मचारी, प्रशिक्षित कर्मचारी की ज्यांना ऑलरेडी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्याचा अनुभव आहे, असे कर्मचारी सुरुवातीला या सहकार क्षेत्राला घ्यावे लागतील आणि ह्या बदलाला कुठेतरी हळूहळू सुरुवात करावी लागेल. हे असे कर्मचारी घ्यावे लागतील याचा अर्थ असा की आपलं जे सहकाराचं कल्चर आहे, आता 12 संचालक असते तर प्रत्येकाचा एक नातेवाईक आपल्या इथं घ्या. हे कल्चर आपल्याला बदलायला पाहिजे पहिली गोष्ट. अगदी योग्य. नाहीतर संचालकाचं काम काय, घरी म्हणतात तुम्ही एवढे संचालक आहात, माझ्या एका बायकोच्या बहिणीच्या मुलाला लावू शकत नाही तुम्ही. हे कल्चर आपल्याला कॉर्पोरेटमध्ये नाही. ते कल्चर आपल्याला आणायचं असेल पहिले इथपासून सुरू केले पाहिजे. दुसरं तुम्ही सांगता व्यक्ती केंद्रित. त्या संपूर्ण 12 संचालक असतील, एक कोणतरी लीडर असतो आणि तो संपूर्ण कंट्रोल करत असतो. बाकीच्यांचं पार्टिसिपेशन, विरोध न करणं, गप्प बसणं, सपोर्टिंग रोलमध्ये असणं, हे आपल्याला कल्चर बदलायला पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अगदी योग्य आहे सर. म्हणजे इतक्या दिवस या ज्या संस्था मोठ्या झाल्या, जेव्हा 90च्या दशकात संस्था स्थापन झाली तिचा 50 लाखाचा व्यवसाय होता, जो आज 5,000 किंवा 500 कोटीपर्यंत पोहोचला, तो निश्चितपणे त्या संस्थेचे जे संचालक आहे किंवा चेअरमन आहेत त्यांच्या व्यक्तीच्या नावामुळे किंवा त्यांच्या विश्वासावर तो पोहोचला. परंतु आता ही वेळ अशी आलेली आहे की आपण आता ही वेळ अशी आलेली आहे की आता तुम्ही जसं म्हटलात तसं संस्था चालकांनी वेगवेगळ्या विषयाचे ट्रेनिंग, प्रशिक्षण दिले पाहिजेत. नवीन कर्मचारी त्यांनी घेतले पाहिजेत. आणि नुसते कर्मचारी फक्त कॉर्पोरेट सेक्टरचे घेऊन कर्मचाऱ्यांकडून कामकाज तसं करून घ्यावं, परंतु कल्चर जे आहे, जे सहकाराचं कल्चर आहे, हे सुद्धा त्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना शिकवणं गरजेचं आहे. मग कुठेतरी हे कॉम्बिनेशन तयार झालं पाहिजे की त्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कॉपरेटिव्हचं कल्चर द्यावं लागेल आणि मग त्या संस्थेचं कामकाज आपल्याला पुढे न्यावं लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे.